आजच्या बेसनच्या लाडूची ऑर्डर इतक्या घाईची होती. एक ताई माझ्या घरी आलेल्या आणि त्या मला म्हटल्या, की मी 2.5 ते 3 तासात गावी जाणार आहे आणि मला 2 किलोचे बेसनचे लाडू हवे आहेत म्हणून. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही मला अगोदर फोन केला असता, तर मी तुमचे हे लाडू तयार करून ठेवले असते." तर त्या मला म्हटल्या, की "माझ्याकडे तुझा नंबरच नाही आहे" म्हणून. त्यांना मी माझा फोन नंबर दिला आणि लगेच तयारीला लागले. हे सगळं साहित्य गोळा केलं. पीठ चांगलं थोडं-थोडं तूप घालत मंद गॅसवर पीठ भाजून घेतलं आणि नंतर थोडंसं थंड झालं, की त्यात पिठी साखर घातली, वेलदोड्याची पूड घातली, जायफळची पूड घातली. हे सगळं साहित्य एकत्र करून चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर हळूहळू लाडू बांधायला चालू केले. आता हे लाडू बांधताना माझ्या लक्षात आलं, की मी ड्रायफ्रूटचे कापच केलेले नाहीत आणि पुन्हा आणि मग हे सगळं तिथंच ठेवलं आणि ड्रायफ्रूटचे काप करून घेतले. आणि ही परात मला दुसऱ्या कामासाठी हवी होती म्हणून आणि ही परात मोकळी केली. हे सगळं साहित्य पुन्हा कढईत ओतलं आणि मग लाडू बांधायला चालू केले. असे एक-एक सगळे लाडू बांधून तयार करून ठेवले. हे लाडू बांधत असताना माझ्या डोक्यात एकच होतं, की हे लाडू वेळेत पूर्ण तयार करून तरी होतील ना? हे लाडू वेळेत तयारही झाले आणि त्यांना पोहोचही झाले. हे लाडू घेऊन गेल्यानंतर त्या ताईंनी मला 2 दिवसांनी फोन केलेला आणि मला सांगितलं, की इथं सगळ्यांना हे लाडू खूप आवडले म्हणून. लाडू छान झालेत म्हणून.